सुस्वागतम मित्रांनो. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडे आता जी रत्नाकाकी असतात त्या रत्नाकाकी जो अजित आहे तो तिथे उभा असतो. त्याने तोंड धुतलेलं असतं आणि अजितजवळ जातात आणि म्हणतात, अजित मी कुठे चुकले रे, मी कुठे कमी पडले, तू असं का वागतोय, का तू दारूचं व्यसन लावून घेतलंय स्वतःला, अरे काय चाललंय तुझं अजित, अरे काही वाटतं की नाही तुला, अरे तुझे बाबा गेले, मी तुला एकटीने लहानचं मोठं केलं. अरे तुला बापाची कमी मी कधीच भासून नाही दिली तुला ना विक्रांतला. अरे तुला बापा आठवत पण नसेल तुझे आणि तू असं वागतोय. अरे दारूचं व्यसन लावून घेतलंय स्वतःला, काही वाटत नाही का रे तुला अजित, असं का वागतोय तू अजित, असं म्हणत असते. तर आता अजित म्हणतो की आई, मला नाही ऐकायचं कोणाचं. मला माझे बाबा असते ना माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या लाईफमध्ये, तर माझ्यावर एवढी ही वेळ आलीच नसती. मला माहिती ना, माझे बाबा नाही आहे ना माझ्याजवळ, म्हणून माझ्यावर ही वेळ आली आहे, असं म्हणतो तो. आणि आता लगेच ती म्हणते की दारू कशासाठी पितो, अरे तू दारू नको पिऊ ना, दारू हे वाईट व्यसन आहे माणसाचं. अरे तुम्हाला वळण लावताना मी कुठेतरी कमी पडले ना, मला हे वाटतंय खरंच. असं मुलं माझ्याकडून हे झाले, माझ्याकडून त्यांचं वळण लावताना मी कमी पडले, ही चूक माझ्याकडून खरंच खूप मोठी झाली आहे, असं म्हणत असते. तर आता लगेच अजित म्हणतो, आई अगं तू का वाईट वाटून घेते स्वतःला, तू वाईट नको वाटून घेऊ, अगं तू काहीच केलेलं नाही आहे, तू कुठे कमी नाही पडली, तू जे आम्हाला वळण लावलं, शिकवण दिली ती आम्ही ऐकली नाही आणि आम्हीच कमी पडलो आई, आमची चूक झाली, माफ कर आई, खरंच सॉरी, माझी चूक झाली, मी असं वागायला नको होतं. अगं मला तू कधी कशाची कमी नाही भासून दिली, पण काय करणार, माझ्या लाईफमध्ये असं वेगळंच मला वातावरण झालं ना, त्यामुळे खूपच वाईट वाटते, खूप त्रास होतो या गोष्टींचा, त्यामुळे मी दारूला हा शिवलोय माहिती काही. तर आता लगेच ती म्हणते की इथून पुढे तू दारूला शिवायचं सुद्धा नाही, असं म्हणत असते आणि म्हणत असते, आता आपल्याला काहीतरी समजावून घ्यायला हवी, चल आपण जाऊयात खाली. आणि आता ते खाली यायला निघतात. तर इकडे उर्मिला आणि विक्रांतचा प्लॅन चालू असतो. विक्रांत उर्मिलाला म्हणत असतो, आता बघ मी काय करतो आणि काय नाही. दोघे पण तिथे ती ड्रिंक घेत असतात आणि बोलत असतात आणि म्हणत असतात की आपण सोडायचं नाही यांना, इंद्राला त्यांना सोडायचं नाही, कारण की ह्या राणीनेच नक्कीच काहीतरी केलं असणार आहे, त्याशिवाय हे सगळं होऊच शकत नाही. मला माहिती ना, त्या राणीने तिथे काहीतरी केलं आहे नक्कीच, आणि इंद्रनी राणीने. तर तू लक्ष ठेवायला लावलं होतं ना उर्मिला. उर्मिला म्हणते, माझं लक्ष होतं पण ते दोघं घरीच होते, पण असं कसं काय तो डील करायला नाही म्हटला असेल तो माणूस, मला हेच कळत नाही आहे, असं विक्रांत बोलत असतो. तर इकडे जी आबा आहेत, आबा राणीचं खूपच कौतुक करत असतात, म्हणत असतात की माझी राणी खरंच, राणीने खरंच, राणी काय करू शकते ना कोणालाच कळणार नाही, राणी ही एक मोठी चीज आहे, खरंच खूप हुशार मुलगी आहे राणी, असं म्हणत असतात. इंद्राला सांगत असतात, राणीने नक्कीच सांगितलं असणार आहे त्यांना की तुमचा फॅक्टरी घेऊन काही फायदा होणार नाही आहे, काय तोटे होतील हे सगळं सांगितलं असणार आहे, त्यामुळेच त्या माणसाने डील केलेली नाही आहे, असं आबा इंद्राला म्हणत असतात. इंद्र म्हणतो, हो ना. तेवढ्यात आता सगळेजण तिथे बसले उभा असतात. तर इकडे जी मालती आहे तिथे उभा असते. इंद्राला विचारते, इंद्रा तुझ्या हातातलं घड्याळ कुठे आहे रे, मी तुला किती वेळची विचारलंय घड्याळ कुठं आहे तुझं. तर आता तो म्हणतो की असेल नाही ते कुठेतरी, तो कपाटात बघायला लागतो, कपाटात घड्याळ नाही सापडत त्याला. तो म्हणतो की थांब मी बाहेर कुठेतरी बघतो. तर आता मालती त्याचा हात पकडते आणि म्हणते, अरे तुझं घड्याळ कुठे आहे, तुला माहीत नाही का, मग कुठं गेलं तुझं घड्याळ, तू नीट ठेवता येत नव्हतं का तुला, सांग लवकर घड्याळ कुठं आहे इंद्रा, मला नक्की सांगणार आहेस की नाही. तर तो म्हणतो, आई मी तुला देतो घड्याळ, तू काळजी करू नको, असं हे करून तो तिथून निघून जातो. आणि आता लगेच मालती म्हणते, इंद्रा तुला भांडे घासायची किंवा काही करायची काही गरज नाही आहे, तू कशाला भांडे घासतोस रे, बाई आहे का तू भांडे घासायला, तू अजिबात भांडे घासायचे नाही, असं म्हणत असते. तर आता इंद्र म्हणतो की नाही घासणार मी भांडे, असं त्यांचं बोलणं होतं. तर आता राणी ते आवरते राणी, आणि आता तिथे अभ्यासाला बसलेली असते, अभ्यास करत असते. तिला सारखा इंद्राने आवाज दिल्यासारखा भास होतो. ती आजूबाजूला बघते, इंद्र सर करते पण कुणीच नसतं. तेवढ्यात इंद्र तिला पाणी घेऊन येतो. म्हणतो, राणी जर तुझ्यासाठी पाणी आणलं आहे. राणी म्हणते, इंद्र सर तुम्ही मला आवाज दिला होता का अगोदर. इंद्र म्हणतो, नाही ग राणी, मी आवाज नाही दिला तुला. तर राणी म्हणते, अहो इंद्र सर काही नाही, मला वाटलं आवाज दिला,
पण इंद्रा सर सांगा ना खरंच तुमच्या हातातला घड्याळ कुठं आहे? तुम्ही मला अजून पण नाही सांगितलं तुमच्या हातातला घड्याळ कुठं आहे? तुम्ही मालती आईला नाहीच सांगितलं पण मला सांगा ना. तर आता इंद्र सांगतो, राणी मी नाही सांगू शकत तुला. तर राणी म्हणते की इंद्र सर सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला. तर इंद्र म्हणतो, अगं राणी माझ्याकडे पुस्तक आणण्यासाठी पैसे नव्हते म्हणून मी त्या काकांजवळ माझं घड्याळ गहाण ठेवलं आणि तुझ्यासाठी पुस्तक घेऊन आलो आहो मी. तर राणी म्हणते काही गरज नव्हती इंद्र सर हे सगळं करायची. मालती हे दोघांचं बोलणं चोरून ऐकते. तर ती म्हणते की ह्या पोरीसाठी ह्या पोराने घड्याळ गहाण ठेवलं, मी सोडणार नाही इंद्रा तुला. कशाला ठेवलं तिच्यासाठी घड्याळ गहाण असं म्हणत असते. तर चला आता बघूया पुढील भागामध्ये नक्की काय ट्विस्ट असणार आहे. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.